ते बोलतो ना निसर्गाचा भयानक रूप काय असतं ना ते बघितलं आम्ही. पाऊस थांबलाय आणि भरपूर नुकसान झालं आमचं. झाडं वगैरे बघा हे झाले पावसाने. भाजी आपली तयार आहे. ढग बघा कसे भरलेत पावसाने आणि जोरात पाऊस चालू झालेला आहे इथे. संध्याकाळचे 4 वाजलेत, जास्त नाही वाजलेत. वारा पण भरपूर सुटलाय. ती बघा झाडं कशा झालं. बापरे आला पाऊस आला. कसं वाटतंय बघा. रोजचं संध्याकाळचं वातावरण आहे हे. रोज संध्याकाळी यावेळेस असं असतं. एक दुपारी 3 वाजून गेले ना का सुरुवात होते. आज भरपूर पाऊस पडणार असं वाटतंय, कारण अर्धा तास झाला ढगांचा नुसता गडगडाट चालू आहे. आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस बघा केवढा. लय विजा चमकतात. थांब जरा, पुन्हा थांब जरा. बापरे लय विजा चमकतात. बापरे खूप. ते बघ तुला पाऊस रे. तुला बोलवलं आज रात्रीपासून सांगितलं होतं. कुणाला पाठवायला नको का? रात्रीपासून सांगितलेलं जरा बंद कर. बापरे भरपूर नुसतं विजा चमकतं. आम्ही घाबरलो आता. बाई पाणी पण भरपूर साचलं लगेच. 10 मिनिटात सगळं हे झालेलं आहे. मुंबईला भरली असते. बापरे मुंबईला भरून गेले असते. अय्या बापरे वीज बघितली बाई. मी घाबरली. मोबाईलवर नाही आली. मोबाईल दिसते ते बघा. जसे होतो तसे आम्ही घरातून निघालो पुण्याला घ्यायला. खूप पाऊस पडते बापरे आणि विजांचा आमचा गडगडाट चाललेला आहे भरपूर. आम्ही घाबरलो एकदम घरामध्ये आणि मग लगेच निघालो. पुण्याला कॉल केला, त्याला सांगितलं तू अजिबात तिकडनं जागचा हलू नको, आम्ही लगेच येतो घ्यायला म्हणून. तर कुणाला तिथेच थांबलाय. आज चुकी झालं, त्याला पाठवायला नको पाहतो ना आपण. म्हणजे इतका पाऊस पडला असं माहिती नव्हतं ना, तर नसतं त्याला पाठवलं. खूप बापरे खूप डेंजर आहे, खूप डेंजर. हा पहिला असा पाऊस बघितला असेल ना इथे गावी आल्यापासून. तर इतका पावसाळा गेला असा पाऊस अजिबात नव्हता. विजा भरपूर चमकतात, त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. म्हणजे पाऊस कमी आहे पण विजा भरपूर चमकतात. पूर्ण घर आपलं हादरलं होतं. मगाशी बघितलं ना विजा चमकवलं तर आम्ही खूप घाबरलो घरामध्ये होतो तेव्हा. आणि समोर बघा रस्त्याने अशी म्हणजे गवत बी होतं ना, सगळं पूर्ण झोपलंय. झाडं वगैरे पण दिसतात सगळं असे हे झालेले. का वारा पण भरपूर होता मगाशी. जसं होतो ना आम्ही आमचा अवतार बघा जसं होतो तसं घरात आम्ही निघालो. कुणाचा फोन पण लागत नव्हता बराच वेळ. आम्ही मग घाबरलो एकदम. आणि नंतर लागला त्याचा फोन, त्याला सांगितलं अजिबात जागचं हलू नको, तिथेच थांब. आम्ही लगेच म्हटलं आलो. खूप डेंजर बापरे. लाईट पण नाही आता, लाईट पण गेलेली आहे. लाईट नाही आता इतक्यात नाही येणार लाईट. जोपर्यंत पाऊस शांत होत नाही तोपर्यंत नाही लाईट येणार. वीज कडकडाची बंद नाही तोपर्यंत येणार. पुढचं काय
काय दिसत पण नाही. थांबला नसता म्हणून यायला हा बघा आला आला. नशीब तो थांबला क्लासमध्ये, तर लय बेकार वातावरण झालं होतं आज. तर स्टँड बघा, बस स्टँड. थोडस पाऊस जरा कमी झालाय, म्हणजे विजा थांबल्यात मुख्य म्हणजे, म्हणून ते बरं आहे. विजांमुळेच आम्ही घाबरलो होतो. डेंजर म्हणजे एकदम डेंजर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. घरी बघा आलो आत्ताच, 2 मिनटं झाली. लाईट नाही घरामध्ये, मगाशीच लाईट गेले. जेव्हा दुपारी चालू झालं ना त्याच्या आधीच लाईट गेलेली आहे. आणि पाऊस थोडासा थांबला आहे आता. हे बघा तो परत पडणार आहे, कारण पूर्ण असं भरलेलं आहे. जाम घाबरलो होतं मगाशी आम्ही. आलो बाबा कुणाला घ्यायला, म्हणजे घेऊन आलो, ते बरं झालं. आधी ते शाळा पण दुपारी सुटल्या. कुणाला तर मला सांगतो की आई बाकीची जी मुलं आहेत ना, म्हणजे आरोही वगैरे, ते दुपारीच घरी आल्या म्हणून त्याला भेटल्या होत्या जाताना. खूप बाबा डेंजर. 10 मिनटं खूप डेंजर होते ना. कुणालचे बाबा पण जाम घाबरले होते ते लगेच. हा नाही ना, पण एवढं गेलं. पण पहिल्यांदा असं पाऊस बघितला ना आपण. हां ते भिजले पूर्ण ना. आता कपडे वगैरे चेंज करतात. चला आता लाईट नाही, आता बघू लाईट कधी येते ती. त्याच्यानंतर मग जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करेन मी थोडंफार. सगळ्यात आधी चहा करून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात. आता वाजले तुम्हाला सांगते संध्याकाळचे, मला वाटतं 5:20 झालेली आहेत. वातावरण छान झालं आहे, पण मगाशी जे वातावरण तर भयानक एकदम वातावरण झालं होतं. ते होतं ना निसर्गाचा भयानक रूप काय असं ना, ते बघितलं आम्ही. विजा काय चमकत होत्या, बापरे. आणि आजचा बघा दुसरा दिवस. सकाळचे 6:30 काहीतरी वाजलेत. पाऊस थांबला आहे आणि भरपूर नुकसान झालं. आमचं झाडं वगैरे बघा हे झाले पावसाने. आपण रोपटी वगैरे लावलेली ना, तुम्हाला मी दाखवते. कुणालचे बाबा आता जरा माती वगैरे घालतात. खूप पाऊस पडला काल खूप. रात्री लाईट पण नव्हती त्याच्यामुळे राहिलं. मग नंतर लाईट नाही तर म्हणजे कसं शूटिंग करणार. आता म्हणजे उशिरा रात्री काहीतरी लाईट आली. मला वाटतं 3:30-4ला आली लाईट. आणि ती पण सारखी सारखी ये जा करत होती. खूप हे झालं. आणि आत्ता एकदम वातावरण चेंज झालेलं आहे, म्हणजे एकदम हे बघा सगळं निवळलं आहे. पाऊस वगैरे असं काय वाटत नाही आहे. हे बघा ते पण वाकलं ना. होईल ना माती टाकून. तर तिकडे भेंड्याचं झाड ते पण वाकलं होतं. ते मी आता नीट केलं, माहिती आहे, लक्ष केलं तेव्हा. हे आहे व्यवस्थित, ह्याला काय नाही झालं. त्याला काटक्या आहेत ना. हे बघा हे पण वाकलंय. ते कमजोर असतात ना मुळं टॅमॅटोच्या झाडाची. हे आता नीट करावं लागेल. कमजोर नाही, ती वरच येतात, जास्त खाली जमिनीत जात नाही. वर येत धरत जातात. बघ खाली दिसतात. हां तेच माती टाकावे वरती. आता त्याला ते खत दोरी हवे ते बांधतो. त्याला खत बी टाकलंय ना, त्याला आता टाकतो. आता ते त्याला घेतलंय. तुळस इथे आले. तुळस ती तुळसच तुळस आहे का? पान तोडून बघ. मी म्हणून हात नाही लावलाय त्याला. तुळस आहे. तोडून पान बघायला पाहिजे. तुळस आहे बघून माहीत पडतं ना. चला आता बघूया काय काय झालं तिकडे. ते काल काय बघायला मिळालं नाही. याचा सकाळी उठल्या पहिला आता बाहेरच आलो. हे बघा कसं आता आभाळ स्वच्छ एकदम. वरतो बघा चांदमामा पण दिसतोय अजून. एकदम स्वच्छ झाले आज. थंडी वाजायला लागली, पण आता गार आहे थोडं. वातावरण बदललं. खूप काय हे वेगळंच आपलं नुसतं. ऊन पडलंय सकाळी. हे बघा समोर बघा तिथे. आज ऊन लवकर येणार. चला आपलं काम पण बाकी आहेत. आता पाणी ओतलंय कोणी, पावसाचं आलेलं आहे ना. नाही खत घालते. पालेभाजी लावलेली ना सगळी खराब झाली. पालक वगैरे, कारण पालकला बघा पाणी कमी लागतं ना. हे झालं सगळं खूप हे झालं. चांगलं असं उगून आलं होतं. वाईट वाटतं ना असं काय झालं का. एवढी मेहनत आपली. तुम्हाला मी कोथिंबीर दाखवते. कोथिंबीर बघा राहिली तुम्हाला दाखवायची. आता माझ्या लक्षात आलं, तुम्हाला मी पटकन पहिला दाखवते. ते पुढच्या दारात आहे आणि बास्केटमध्ये आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, ती सेफ आहे. हा ऊन आलं ना आता वरती येते. चला तुम्हाला दाखवते मी पहिला.
माझं घरातलं काम पण बाकी आहे, कारण रात्री लाईटच नव्हती त्याच्यामुळे म्हणजे भांडी वगैरे घासतीच ना तशीच ठेवली. ते आता सकाळी मला उठून म्हणजे आता करायचं सगळं फटाफट. उठली ते पहिला सगळं आधी निरीक्षण केलं की काय झालं आहे काय नाही, आधी बघू दे किती नुकसान झालं ते. रात्री कसं नाही बघायला मिळालं, सगळी मातीने अशी वाहून आले वरती, सगळी माती तिथे खाली जाऊन बसते ना, वाहून वाहून येते. ही बघा आपली कोथिंबीर, आता ही बास्केटमध्ये ठेवलं आहे म्हणून राहिलंय तरी, नाही तर दिसली पण नसती ती पावसामध्ये. जरा बघते, निरीक्षण करते सगळं. आहे बाकीचं आहे व्यवस्थित. आपला मांडव तुटला बघा भाजीचा, वाऱ्याने सगळं ते झालं. बांबू काढावं लागेल. तिकडचा घे ना बांबू त्या साईडला. आमचं जरा कालच तुटला असेल. काय कालच तुटलेला आहे ते, आता आपण सगळं बघितलं ना. ते करूया जरा वेळा व्यवस्थित. वेळा इकडे वगैरे कशाला वेळा ते थांब जरा उठ. पकडलेलं आहे. तू थांब जरा. इकडनं घे, इकडे सरकव, इकडे सरकव, इकडे सरकव, आणि इकडे आणि इकडे आणि इकडे सोड. हां सोड. ही काठी पण खराब झाली, चढली. थांब चढले ना ते, ती पण काठी चढली. तिकडनं आण ना दुसरी. चांगली काठी पाहिजे त्याला आता. बांधावं लागेल. बांधावं ना, ते काट्या सडल्यात त्याच्या म्हटलं, तुटतात त्या. पावसाने भिजून भिजून हे होतात ना. सुटल्यात त्या काट्या. आता ठेवायचं तो बांबू तिकडे होता ना, बांबू इथं उभा करूया आधाराला तात्पुरता. कोणता बांबू? तिकडे बघ आहे समोर. मी काढते ते. मगाशी काय दाखवतो डिस्प्ले. कोणा मगाशी बोलतो कुणाला क्लिप बघे. ते विजा चमकलं ना ते. तर सगळं बघ केलं आता आम्ही व्यवस्थित सगळं. कुणाच्या बाबाने आणि कुणाने मध्ये मिळून केलं मगाशी. भाजी जी काय होती ना थोडीफार लागलेली ती काढून घेतली मी, आणि आता किचन जरा आवरते. रात्रीचं सगळं बाकी आहे ना, कारण तेच करते. तुमच्याशी ना मी आज एक रेसिपी शेअर करते. घोसाळ्याची काय परत केलं त्याशी काय आपण केलं ते घोसाळीच ना. मला ते पटकन नाव माझ्या लक्षात येत नाही. भरीत भरीत केलं तर ते मी तुम्हाला गिलकी गिलकी हा गिलकी ते गिलकी म्हणजे घोसाळी आणि पारोशी ना शब्द पटकन असं डोक्याला. पारोशी गिलकी तुम्हाला मी दाखवते रेसिपी आज बनवते, आणि एकदम ताजी आहे ना, फ्रेश आता निघालेली आहे गिलकी. दाखवते तुम्हाला झटपट आज सगळं. आता अगोदर करून घेते. आणि असं खूप वाईट वाटलं एवढं सगळं झालं ना. काय वाटलं? वाईट वाटलं एवढंसं, म्हणजे नुकसान म्हणजे ते सगळं पडलं ना, त्याच्यामुळे जरा जीवाला आमचं हे झालं. पण आता केलं ना व्यवस्थित तेव्हा जरा चांगलं वाटते. हा मग तेच ते वारा इतका होतं काय म्हणा पडणार होतं. लक्ष गेलं म्हणून बरं झालं, आमचं लक्षात नव्हतं. आताच बघितलं तेव्हा माहिती पडलं, नाही तर अगोदर आम्हाला माहितीच नव्हतं. हे टॅमॅटो वगैरे सगळं पडलेलं काहीच माहित नाही. हा मग लक्ष गेलं नाही तर ते हे झालं असतं मग सगळं. चला थोड्या वेळाने तुम्हाला भेटते, मी सगळं करून घेते माझं रुटीन जे आहे ना ते. आणि मग आता तुम्हाला ना झटपट मी ना भाजीची रेसिपी दाखवते. तर ही बघा आपली घोसाळी म्हणजेच गिलकी बघा अशी कापून म्हणजे साल वगैरे काढून त्याचे हे तुकडे करून घेतलेत, आणि मध्ये असा कट दिला. हे बघा, हे हा कांदा आहे, ते 5-6 कांदे घेतले ते चिरून ठेवलेत. कोथिंबीर भरपूर घ्यायची. 1 वाटी जवळजवळ शेंगदाणे घेतलेत, शेंगदाण्याचा कूट केलाय म्हणजे भाजायचे, आणि त्याचं मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलंय. हा गरम मसाला आहे, हळद, तिखट मसाला, हे पण सगळं आपल्या आवडीप्रमाणे, मीठ. आणि हे बघा हे लसूण. लसूण पण इथे जरा जास्त वापरायची, म्हणजे भरीत वगैरे म्हटलं ना का लसूण हवं. आणि त्यात थोडंसं मी आलं पण टाकलंय. हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. इथे गॅसमध्ये तेल पण बघा ठेवलंय मी गरम करत. हे तेल गरम होते तोपर्यंत हे सगळं एकत्र करून घेते, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचंय. मस्त हा मसाला जो असतो ना शेंगदाण्याचा खूप टेस्टी लागतो. कांदा फोडणीमध्ये टाकायचा आपण. हे असं भरते, आणि हा भरताना जरा अलगद भरायचं ना, तर हे कसं तुटतं ना, मग म्हणजे सावकाश असं भरून घ्यायचं. आतमध्ये हा मसाला आहे ना दाबून दाबून भरायचा, म्हणजे तो बाहेर नाही येणार. मग हे असं हे अशा प्रकारे मी सगळे ना भरून घेते.
आता हे बघा तेल चांगलं आता गरम झालंय. आता मी कांदा टाकते. हा बघा कांदा असा मस्त असा लाल झालाय. त्यात मी आता थोडासा तिखट मसाला टाकते. तुम्हाला बघा मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना कलर चांगला हवा असेल तर थोडासा टाकायचा फोडणीमध्ये. तर हे अशा पद्धतीने मी करते. तुम्ही पण करून बघा, मस्त असा रंग येतो बघा. गॅस आहे ना बारीकच ठेवलाय. बारीक गॅसवरतीच मसाला हा परतायचा, लालवाला मसाला. आता हे चांगलं असं परतून झालं की त्यात आता आपण हे बघा ही भरलेली बघा आपली घोसाळी बघा अशी भरून ठेवली ती टाकते. एक एक सोडते आणि सगळी सोडून झाली ना की अलगद हलक्या हाताने ती मिक्स करायची. म्हणजे हा जो कांदा आहे ना परतलेला तो सगळा ह्या घोसाळ्याने लागला पाहिजे, म्हणजेच गिलकीला. याचं चांगलं असं परतून घेते हलक्या हलक्या हाताने. चांगलं आता परतून झालंय. आता हा जो उरलेला मसाला ना तो पण मी ह्याच्यात टाकते. साईडला जरा करते. ह्याच्यावर ठेवते झाकण आणि त्या झाकणाच्या वर थोडंसं पाणी ठेवणार, म्हणजे खाली करपायला नको म्हणून. त्या पारोशीला पण बघा पाणी असतं स्वतःचं असं, त्याच्यामुळे पाणी जास्त नाही टाकायचं. ही वाफेवरतीच आपण अशी शिजवून घ्यायची. आता मी मला वाटतं 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतील. मग तुम्हाला मी दाखवते. आणि मध्ये मध्ये फक्त याला चेक करायचं. आता बघा 5 ते 7 मिनिटानंतर ही बघा भाजी आपली तयार आहे. एकीकडे माझ्या चपात्या पण चालल्यात. रंग बघा किती छान आलाय, तो शिजले. हे बघा आता ना मी गॅस बंद करते. खाऊ नको रे. हे बघा हे आपलं जेवण आजचं आहे. आज फक्त चपाती भाजी आणि पापड, कारण थोडंसं ना कालचा भात वगैरे आहे. मस्त अशी भाजी झाली आहे. पुन्हा पापड खातो या. चपाती नाही जाडीवरीवरती. आज कुणालला की नाही पाठवलंय ट्युशन मध्ये. हा बघा इथे बसलाय. कुणाल जरा तोंड पुढे कर. कारण आज पण आहे ना पाऊस आहे असं न्यूज मध्ये बघितलं मग अशी कुणालच्या बाबांनी. त्याच्यामुळे त्याला म्हटलं नको जाऊ परत, ते नको, डोक्याला टेन्शन होतं मग खूप. आणि काय भाजीचा फीडबॅक काय आहे? भाजीचा फीडबॅक भाजी एक नंबर आहे. काय भाजी म्हणजे झालंय, खाऊन झालेले आहे, आवडली भाजी. भाजी खूप सुंदर होती, मस्त झाली भाजी. तुम्ही पण करून बघा, खूप मस्त बनते भाजी. फक्त एवढंच की पाणी नका टाकू. फक्त पाणी थोडंसं नावाला टाकायचं. 1 पाव वाटी टाकलं ना भरपूर झालं, कारण त्याला पाणी बघा भरपूर सुटतं. तर चला आता मी पण जेवण घेते. आणि व्हिडिओची एंडिंग मी आता इथेच करते. तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पाऊस भरपूर पडतो त्याच्यामुळे घराच्या बाहेर कोणी पडू नका. जिथे आहात घरीच राहा.